मंडळी 28 जानेवारीचा तो दिवस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख संपूर्ण महाराष्ट्राचे दादा अजित पवार या भीषण अपघातात आपल्यातून निघून गेले आणि एका क्षणात सत्तेची गणितं बदलली, पक्षाची सूत्र डळमळीत झाली आणि एकच प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे अजित दादानंतर आता कोण. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रमुख अजित पवार दादा यांचा बुधवारी 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजितदादा यांचे दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या अचानक आणि अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातला जबरदस्त हादरा बसला असून आता राज्यातील सत्ताधारी महायुतीची राजकीय समीकरणे देखील आता चांगलीच ढवळून निघाली आहेत. अजितदादा यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळा पक्ष उभा केलेला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वावरती उभा होता. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर या पक्षाचे पुढे काय होणार हा प्रश्न लगेचच उपस्थित झाला होता आणि आता अजित पवार यांच्या पश्चात पक्षाचे नेतृत्व कोण करणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवार यांच्या हातात जाणार का, की अजित पवारांचा राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबातच राहणार? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले. हे पद घटनात्मक नसले तरी पक्ष आणि सरकारच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचे मानले जाते. अशा परिस्थितीत काही काळ हे पद रिक्त ठेवले असते तरी फारसा फरक पडला नसता. मात्र तरीही अवघ्या 3-4 दिवसात उपमुख्यमंत्री पदाबाबत तातडीने निर्णय घेण्यात का आला आणि अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे का करण्यात आलं, तसेच महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने देखील या निर्णयाला हिरवा कंदील लगेच का दिला, हा प्रश्न आता सगळ्यांच्या पुढे होता. आज संध्याकाळी सुमित्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. अजित पवार यांच्या निधनाला काही दिवस उमटले नसताना एवढ्या घाईने हा निर्णय का घेण्यात आला, पडद्यामागे नेमके कोणत्या घडामोडी झाल्या याबाबत मोठी उत्सुकता आता निर्माण झाली आहे. असं का झालं आहे सांगतो. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार गटामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. पक्षातील अनेक आमदार नेते अस्वस्थ झाले होते. नेतृत्वाची ही पोकळी जास्त काळ राहिली असती तर आमदार आणि नेते शरद पवार गटात किंवा भाजपकडे वळण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळेच पक्ष जोडून ठेवण्यासाठी सर्वांना मान्य होईल असे नेतृत्व तातडीने पुढे आणणे गरजेचे होते. राष्ट्रवादी अजित पवार गटात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखे अनेक प्रभावी नेते असले तरी अजित पवार हे पक्षाचे एकमेव सर्वसामान्य नेतृत्व होते. पवार कुटुंबाबाहेर कोणालाही नेतृत्व दिले असते तर पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता होती. त्यामुळेच नेतृत्व पवार कुटुंबातच राहावे हा विचार निर्णायक ठरला. पवार कुटुंबातून पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार ही नावे चर्चेत होतीच. मात्र पार्थ पवार आणि जय पवार यांना अद्याप पुरेसा राजकीय अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व सोपवणे हे काही योग्य ठरणार नव्हते. याउलट सुनेत्रा पवार यांचा सध्या राज्यसभा खासदार असून गेल्या 1.5 वर्षापासून त्या सक्रिय राजकारणात आहेत. बारामतीमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कामातून स्वतःची ओळख देखील निर्माण केली आहे. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला होता. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी सार्वजनिकपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याची मागणी केली. त्यानंतर इतर नेते आणि कार्यकर्त्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. दरम्यान मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांचे जवळचे नरेश अरोरा यांनी देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा केली. सुरुवातीला सुनेत्रा पवार यांनी या जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र पक्षाच्या हितासाठी त्यांनी अखेर यांना होकार दिला. माध्यमातील दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी अजित पवार गटाची बैठक होणार असून त्यात गटनेत्यांच्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे. या घडामोडींना रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या आणि त्याच रात्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह मुंबईत हे कुटुंब दाखल झालं. या सगळ्या निर्णयामागे केवळ भावनिक कारणे नाहीत तर स्पष्टपणे राजकीय गणिते सुद्धा आता पुढे येत आहेत. पवार नावाचे बारामती आणि पुणे पट्ट्यातील राजकीय वजन तसेच बारामती विधानसभा मतदारसंघातील संभाव्य पोटनिवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे हे आता स्पष्ट होतं.
तसेच सुनित्रा पवार यांच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री मिळणार आहे, त्यामुळे महिला मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जाईलच असा अंदाज आता पुढे येतोय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पार्श्वभूमीवर महिला नेतृत्व पुढे आणण्याचा हा निर्णय राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातोय. एकूणच अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पेच सुनेत्रा पवार यांच्या निवडीने तात्पुरता सुटला असला तरी पुढील काळात त्यांची कार्यशैली कशी राहते, अजित पवार गटातील नेते कितपत एकत्र राहतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे भवितव्य काय आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागूनच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचं ओपिनियन सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.